नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। एक लोखंडी धातूचे देशी बनावटीची पिस्तूल अग्निशस्त्र बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपी आडगाव पोलिसांच्या ताब्यात। आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी। गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार निखिल मनोज वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आडगाव पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे सूरज कांतीलाल वर्मा हा जनार्दन स्वामी मठाच्या मागील गेट जवळील वडाचे झाडाखाली असलेल्या मारुती मूर्तीजवळ तपोवन नाशिक येथे येणार असून त्याच्याकडे एक देशी कट्टा अग्निशस्त्र आहे। बातमी मिळाल्याने रेकॉर्डवरील आरोपी नामे सूरज कांतीलाल वर्मा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा एक लोखंडी धातूचा देशी बनावटीचा पिस्तूल म्हणजेच अग्निशस्त्र, एक मॅगझीन व त्यात एक पिवळ्या धातूचा जिवंत राऊंड मिळून आल्याने तो जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार देवराम सुरंजे करत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा पडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, सचिन बाहीकर, अमोल देशमुख, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले आदेशांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी एक सूरज कांतीलाल वर्मा या आरोपीकडून एक देशी बनावटीचा पिस्टल मॅगझीनसह एक जिवंत राऊंड जप्त केलेला आहे। 30,000 रुपये किमतीचा सदरचा मुद्देमाल आहे। आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार निखिल वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। हा कट्टा नेमकी कुठून आणला होता, कशासाठी आणला होता याची काही माहिती नाही। सदर कट्टा आरोपीने हा 3-4 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातून आणल्याचे तो सांगतो। त्याबाबत अधिक तपास करीत आहोत। या कट्ट्या संदर्भात त्यांनी काही गुन्हा केलेला आहे का कट्ट्यासोबत? नाही, तपासात अजून तरी तसे काही निष्पन्न झालेलं नाही। अधिक तपास सुरू आहे।